प्रदेशची भूमी कविता, कापूस आणि केळी यासाठी प्रसिद्ध असं म्हटलं जातं। आणि तुम्हाला कल्पना असेल की जसं आज आपण हे दोन लोकांना ऐकतो आहोत किंवा त्यांचं नावं बऱ्याच ठिकाणी कविता सादर केल्या जातात, तसंच आपले एक कवी उत्तम कोळगावकर म्हणून जे आकाशवाणी केंद्रावर होते, की जे कोळगावचे राहणारे होते, ते अतिशय चांगल्या पद्धतीच्या कविता या ठिकाणी करायचे। आपल्या जवळच असलेलं जे काही नगरदेवळा गाव आहे त्या नगरदेवळामध्ये देखील राजा महाजन नावाचे प्राध्यापक होते, की जे अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं जे काही विद्यापीठ गीत आहे ते लिहिलेलं आहे। आणि तुम्हाला सांगायला मला निश्चितपणे आवडेल की ऐराणी बदला त्यांचा प्रबंध आहे। प्रबंध जो PhD लिहिला जातो त्या PhD गाईड असावा लागतो, पण जसं आता सरांनी सांगितलं की ऐराणीमध्ये त्यांनीच लिहिलं, त्यांना वाचेल आणि त्यांना कोणीतरी गाईड करेल असं कोण असेल, तर असं देखील घडू शकतं साहित्य क्षेत्रामध्ये। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे। आणि दुसरा एक विषय या आजच्या व्यासपीठाच्या निमित्ताने, खरं म्हणजे आपण सगळेजण एका परिवारातले घटक आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एक सगळं काम आपण करतो तर एकमेकाच्या सहकार्याने या ठिकाणी करतोय। आणि बऱ्याच दिवसापासून आपण हे दोन्ही 7 तारीख 7 ऑक्टोबर आणि 7 नोव्हेंबर असा जन्म आणि मृत्यू दिवसाचा विचार या ठिकाणी करतोय। पण आजच्या या कार्यक्रमाचं फलित काय वाटतं सर मला, की कुठेतरी आपल्याला संशोधनाला एक वाट या ठिकाणी मिळते की खरंच 7 ऑक्टोबर हा जन्मदिवस आहे का, प्रश्नचिन्ह आहे। आणि आपण पाहतो की सगळ्यात मोठ्या लोकांच्या 2 जन्मतारखा आहेत, म्हणजे ते पण मला वाटतं की म्हणजे असं असावं। परंतु आपल्याला एक चॅलेंज आहे की पुढच्या ह्या स्मृतिदिनापर्यंत आपण हा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा आहे। आणि मी आपल्या सर्वांना आव्हान करेल की जसं आत्ताच सुनील पाटील सर पण बोलले, व्यासपीठावरचे लोकही बोलले की आमच्याकडे असलेलं देऊ, पण मला असं आठवतं ही 7 तारीख कुठून घेतली, तर आपल्याकडे एक कैलासवासी अर्जुन बावळे सर होते की ज्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यांचं साहित्य आणलेलं आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या साहित्यातून ही तारीख पुढे आलेली आहे असं माझं म्हणणं आहे। परंतु जसं सरांनी सांगितलं की त्याचं स्वतः एक पुस्तक आहे की त्याच्यामध्ये वेगळी तारीख आहे, सरांनी देखील सांगितलं की अशा प्रकारची 15 मार्च 1866 ही तारीख खरी आहे का 7 नोव्हेंबर 1866 आहे, हा आपल्या सर्वांना भविष्याच्या आगामी काळासाठीचा एक चांगला प्रकारचा प्रश्न सोडवण्याची संधी आहे। आणि ते सगळे म्हणून आपण या ठिकाणी करणार आहोत आणि पुढच्या वर्षी आपण असं साहित्य विश्वाला सांगू की नाही हीच तारीख आहे असं आपण ठामपणे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया। आणि त्याच्यासाठी मी सर्वांचं सहकार्य या तिन्ही संघटनांना आणि आपण सर्व म्हणून या ठिकाणी करणार आहोत। तर या अपेक्षित आपलं आता आगामी कर्तव्य या ठिकाणी असणार आहे, एवढं मी या ठिकाणी मांडेल। केशवतांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या माहित्या या ठिकाणी आहेत आणि जे बावळे सर आहेत त्यांनी अतिशय दुर्दम्य अशा प्रकारचे जे काही कुठेच मिळत नाही अशा प्रकारचं संग्रह केलेलं आहे। आणि त्यांच्यासोबत काम करताना मला एक निश्चितपणे, मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, पण एक सांगायचे की जे ऐकलंय ते नाही सांगायचं, त्याचं काहीतरी इव्हिडन्स पाहिजे, प्रूफ पाहिजे की नाही बा इथे केशवसू जात होते ना, तर त्यांचं काहीतरी असं लिखित स्वरूपातलं आहे का, तेच मी मान्य करेल, कारण ते शेवटी इतिहासाचे होते आणि इतिहास काय म्हणतं बाप दाखवून तर साध्य कर। तर अशा पद्धतीचं संशोधन देखील आपण या ठिकाणी करायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी इव्हिडन्सेस त्या ठिकाणी असतील। कारण आता असा एवढा काळ होऊन गेला आहे की असा एखादा माणूस आपल्याला भेटणार नाही, जसं सरांनी सांगितलं की ह्या वाचनाच्या उद्घाटनाच्या वेळेस मी होतो, पण असा कोणी माणूस सांगणार नाही की मी केशवसूला पाहिलेलं आहे। परंतु जर समजा काही अशा प्रकारचे लिखित स्वरूपातले दस्तऐवज असतील, कारण सगळ्या गोष्टी या प्रूफ करणं ह्या सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी असतं, तर त्या दृष्टिकोनात आपण सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करूया। आणि यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनील पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। अध्यक्ष जागृती आणि प्रबोधिनी तिघांनी एकत्रितपणे गुंफलेलं हे असं किती बडगाव भाग्यवान आहे आणि किती बडगाव भंगार आहे, हे दोघंही परिस्थिती इथे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या तुतारीचे निरात पसरले, इतका दुर्भाग्यवरी कवी कृष्णाजी केशव दामले मृत्यूच्या नंतर 35 वर्ष यांचा पत्ता जेव्हा महाविद्वान लोकांच्या वाचण्यात ती तुतारी आली, त्याच्यानंतर सतारीचे बोल आले, चतुर्ग आली, म्हातारी आली, या गुणगुंजनात्मक कविता की जे आपल्याला उमजत नाही। हरपले श्रेय उदात्त बुद्धीला संसारात राम नाही, ती उदात्ताच्या शोधात असते। अहो हा तत्वज्ञानाचा विषय। केशव सूत 40-42 वर्ष आयुष्य असणारा हा कवी, हा महाकवी, आधुनिक कवितेचा जनक, त्यांच्या मृत्यूच्या नंतर 30-35 वर्षांनी लोकांनी डिक्लेअर केलं
त्या अगोदर सगळी कविता 3 प्रकारात होती, संत, पंत आणि तंत. संत साहित्य सर्वश्रेष्ठ कविता, आत्म्याचं परमात्म्याशी मिळालं. पंत साहित्य श्रीधर कवी आहेत, मोरोपंत आहेत. तंत साहित्य तारेवर गायली जाणारी folk songs. या आशयातनं कविता बाहेर पडली, पोथीपुराणातनं कविता बाहेर पडली आणि तिला नवं आकार मिळालं. इतकी जबरदस्त कविता आहे तुतारी, की तुतारी कविता अभ्यास करून गडकरी त्यांचे शिष्य झाले, कवी बी त्यांचे शिष्य झाले, कुसुमाग्रज त्यांचे शिष्य झाले आणि भारत आंब्यांनी सुद्धा रुद्रास आवाहन ही कविता लिहिली. ती कशी बोलावी याचे धडे मी पूर्ण पात्र सांगितले. गडकऱ्यांनी दसरा लिहिला, तुतारी पाहू. भारत आंब्यांनी रुद्रास आव्हान लिहिलं, तुतारी पाहू. केशव सुतांची तुतारी पाहून कुसुमाग्रजांनी गरजा जय जयकार. या एकाहून एक उत्तुंग जे कविता आहेत, हे महाकवी होते. अहो हे गोविंदाग्रज प्रेमाचा शाहीर म्हणतात त्यांना. त्यांनीच डेफिनेशन केली कवी, खरा कवी आणि खोटा कवी कोण. जो आकाशात विहार करत असतो तो खरा कवी, ज्याला आकाश 2च बोट शिल्लक असतं तो खोटा. शेक्सपियरची व्याख्या आहे, पोएम इज द स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ द पॉवरफुल ब्रीज. हृदयातल्या अनावर भावना याचा प्रचंड मोठा प्रवाह म्हणजे कविता हो. केशव सुतांची कविता इतकी भयानक की मी तुम्हाला सांगतोय. आज या डॉक्टर साहेबांचं एवढं मोठं आपले हे वारले अनिसवाले, एवढं मोठं कार्य आहे दाभोळकरांचं, एवढे कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांचं टोटल कार्य तराजूत एका बाजूला आणि केशव सुतांच्या कविता दुसऱ्या बाजूला तुल्यबळ येते. सावरकरांचे विज्ञानाचे लेख एका बाजूला, केशव सुतांच्या कविता दुसऱ्या बाजूला तुल्यबळ येते. एवढा मोठा विज्ञानवादी, अरे देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या, काठोकाठ भरू द्या पेला फेस भागर घुसवू द्या. मरगळलेला ते शिक्षक म्हणाले की तू मेलेल्या चेहऱ्याचा आहे, दुर्मुखलेला आहे, तुझं मुख हे दुर्मुखलेलं आहे. या दुर्मुखलेल्या कवीच्या मुखातनं आकाशामध्ये असणाऱ्या विधांचा कडकडाट वाटतो. त्याच 2 कविता मला सादर करायच्या, जे मला 12वीत पाठ होत्या बापू. 20 कडव्यांची कविता, कारण आम्हाला शिकवायला शिक्षक त्या मॅडम होत्या, कुलकर्णी मॅडम, सुमित्रा कुलकर्णी मॅडम. त्यावेळी जर संस्कार झालेत तर मोठं भडगावात. तर आता दरवर्षी तुम्ही बोलले ना दादा, पुढच्या वर्षी 5 पोरं घ्यायचे, प्रत्येकाकडनं 2 कविता पाठ करून 10 कविता इथं सादर करायच्या. बरं, पोरं बदलावत ठेवायची, कालांतराने प्रत्येकाच्या 15-15 पाठ होतील त्या. आणि ह्या कविता पाठ असं म्हणजे आयुष्य ढळत नाही. पुलंच्या कोणत्याही भाषणामध्ये प्राप्त काल हा विशाल भूद्र सुंदर लेणी तयात खोदा, निजनामे त्या वरती नोंदाय पसवली काय वाढविता मेधा, विक्रम काही करायचा. हा आवेश जर आपल्या रक्तात नाही आला तर कशाला केशव सुतांचं नाव का म्हणून घ्यायचं. छत्रपतींचं नाव घेताना जे वाटतंय ना, तो केशव, तो प्रकार आहे हा. गडकऱ्यांनी कविता लिहिली, गडकरी म्हणजे सामान्य केस नव्हे, 5 नाट्य लिहिलीत त्यांनी. बामरुणला पेशवाईच्या पोरींनी एकच त्याला बसवलंय मागच्या आठवड्यात, प्रचंड जबरदस्त ताकदीने बसवलंय आणि गाजलंय सुद्धा. होय रामलाल ती उतारी, भीमासारख्या वज्रदेही शरीराला 72 रोगांचा बनवते दवाखाना ती दारू. बापाला मुलाकडून, मुलाला बापाकडून मारवते ती दारू. डुकराला नापाक समजणाऱ्या मुसलमानाला त्या चिखलामध्ये डुकरासारखं बनवते ती दारू. गायत्री मंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मणाला गायत्रीच्या मांसाची सटक लावते ती दारू. ही शब्द प्रभा गडकरी यांची. पतिव्रतेला स्वतःच्या नवऱ्याच्या हाताने बाजारामध्ये बसवते ती दारू. रामलाल, हा तो दारूचा एक प्याला, आलेल्या गेलेल्या रंकाला रावाला, श्रीमंताला गरीबाला, तुझ्या जीवलग मित्राला, 7 दुश्मनाला जाऊन सांग की वाटेल ते व्यसन कर. काय टाळ्या पडल्या दादा. ते नाटक मला इथं भडगावात तुमच्या साक्षीने आणायचं. इथं नाही आणायचं मग कुठे आणायचं. आता चुकल्यासारखे नका या. ताकदीने या, मनापासून या, काळजाने या, बुद्धीने या आणि इथं नतमस्तक व्हा. इथं सगळं काही आहे, सगळं ते पुढत गेलं. या बरं का बेटा, फक्त येसुआची पोरगी होती आणि शिंदूचं काम करणारी. शिंदू म्हणजे साक्षात एकदम आदर्श गडकऱ्यांच्या कल्पनेचा निर्णय. गडकरी का सांगतोय, गडकऱ्यांची केशव सुतांवर कविता आहे म्हणून मी गडकरी सांगतोय. या भाषेचा नमुना तुम्ही पाहिला. ही भाषा, याला पल्लेदार भाषा म्हणतात. गडकऱ्यांना मराठी साहित्याचे शेक्सपियर म्हणतात.
400 वर्ष झाली शेक्सपियरच्या नावाची नशा कमी होत नाही. साहित्यात एवढं कोणी नसतं. हे तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ यांची ताकद आहे. लाखो लोक यांना डोक्यावर घेऊन नाचतात. का नाचतात? कारण जीवन उज्ज्वल होतं. आयुष्याला साहित्याचा स्पर्श हवा, इतकं ते उत्तम. 400 वर्ष झाली का म्हणून 700 वर्ष झालीत माऊलींना जाऊन. का लोक पसायदान म्हणतात हो? विश्वाचं कल्याण आहे त्या. गडकऱ्यांचं सांगत होतो मी. या गडकऱ्यांनी एक कविता लिहिली. एवढी सुंदर भाषा लिहिणारे गडकरी. त्या पोरीने इतकं ते सिंधूचं काम करणारी पोरगी. हां दादा, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या नवऱ्याला बरं वाईट बोलायचं नाही. तुम्हाला कळत नाही दादा, स्त्री ही मुलाची आई नसते, बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते. ती असते फक्त देवा ब्राह्मणाने दिले नवऱ्याची बायको. ज्या दिवशी तुम्ही माझं लग्न करून माझ्या हातावर गोदक टाकलत ना, त्या दिवशी मी तुमच्या घराला मुकले आणि नव्यानं इकडे जन्माला. मी आबाड कष्ट सहन करेल, काबाड कष्ट करेन, पण दुसऱ्याची कपरदिका म्हणून माझ्या घरात येणार नाही. माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन मी सांगतो. त्या सिंधूच्या डायलॉगांनी बाया रडल्या. ते छोटंसं पोरगं घेऊन ती सिंधू बनायची पोरगी, ती FFYSY ची पोरगी. ती बाळ, तुम्ही का रडता? माझे अश्रू तुम्ही मोठे होऊन लवकर पुसून काढा. त्या पिठाकडे असे तुम्ही का बघताय? ती दळण्याचं श्रीमंताची पोरगी, 4 गिरण्यांच्या मालकाची, आणि हा दारुड्या नवरा, बुद्धिवान असणारा, दारूच्या नादाने कोण किती संपत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे एकच काय. आमच्या आईचं पाठ होतं हे नाटक. साहित्य रस्त्यात घरात मुरलं पाहिजे म्हणजे माणूस तो रस्ता नाही चुकत. त्या गडकऱ्यांनी लिहिलंय केशव सुतान प्रत, हे एका कवितेचं नाव. केशव सुतान प्रत गडकऱ्यांची कविता आपण पुढच्या वेळी त्या या लायब्ररीवर किंवा तिथं टाकूया. शिवरायांच्या पाठीमागे लाल महाली फिरणे, तैसे तुमच्या मागे आम्ही कविता. केवढी उंची गाठली ही. आपण छत्रपती होऊ शकत नाही, तसा कोणताच कधी केशव तू होऊ शकत नाही. ही केशवसुतांची तारी गगन भेदून टाकणारी. पैर झालंय जन. पारतंत्र्यात मरतोय आपण, आपल्याला कळत सुद्धा नाहीये. दैवत फेकून दिली गेली आहेत. 500-500 वर्षात पारतंत्र्य भोगणारा देश आहे आपला बावळट. 10व्या शतकापासून मुसलमानांची राजवट आपल्यावर आली. मध्यंतरी 16व्या शतकामध्ये कुठेतरी शिवरायांसारखा सूर्य उदयास आला. ज्यांनी शिवरायांना स्वीकारलं त्यांनी क्रांतीचे झेंडे उभारले. त्यांच्यानंतर हे इंग्रज आले फरांत. आपल्या अगोदर आपल्या धार्मिक असणाऱ्या सगळ्या संघटनांवर किंबहुना आपल्या ग्रंथांवरच मारा केला आणि कारकुनांची जात पैदा केली. त्यांचं साहित्य आपल्यात टाकलं. आपलं किती दिव्य भव्य हे सांगणारा 150 वर्षापूर्वी जगाचा सगळ्यात मोठा नायक तिकडे गेला शिकागोला. त्याने सगळं सांगितलं की आम्ही कोण आहोत. तेव्हा जगाला कळलं की हे कोण आहे. एवढी संपत्ती जर भारताजवळ आहे, एवढं जर आपल्याजवळ आहे, मग आपले कवी आपण का नाही अभ्यास. म्हणून त्यांच्या 2 कविता की या तुतारी नावाच्या कवितेमध्ये या गंभीर झालेल्या जगाला त्यांनी आवाज दिलाय. जुनं 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 हे जुनं ते सोनं, जुनं ते सोनं हे असणारं मॉडर्नायझेशन, त्यांचा ध्यास असणारा एकमेव कवी, विज्ञानाचा टच असणारा एकमेव कवी आहे. विज्ञान पाहिजे साहित्यात. दृष्टी स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे, कळलंच पाहिजे. नुसतं म्हणून तर संत पंत आणि तंत यांना ते बाहेर पडले. किंबहुना तेच पाठीमागून आले, नाही चालू दिलं त्यांनी. म्हणून त्यांच्या कवितेला प्रचंड उंचीला आपली लोक जाऊ द्या, कवी लोक भारावले गेले त्याच्या. आता ही कविता आहे, हिचे 20 कडवे. मी 20 ते 20 म्हणणार, 20 ते 20 त्यावेळी पाठवते. आता 5-7 आहेत, पण इतकी ताकद आहे काय तो. आणि स्फूर्ती नावाची दुसरी, स्फूर्तीचा पेला प्या तुम्ही असं ते लोकांना म्हणताय. पाहूया पहिली तुतारी हेच त्यांनी मागितलं, दुसरं कोणतं नाही. ते रणशिंग मागितलं, कारण की झोपलेल्याला, निपचित पडलेल्याला जागृत करण्यासाठी तुतारी चालते. साधं दुसरं साहित्य दुसरं हे चालत नाही. एक तुतारी द्यामज आणून खुंकीन मेजी स्वप्राणाने भेद गगने सगळी दीर्घचिचाच्या किंकाळीने. अशी तुतारी द्यामज सारंगी तार सुंदर विना बीनही मृदुंग बाजा सुदई सनई अलगुद माझ्या कष्टी घेऊ पडतील कादा. एक तुतारी द्या तर सत्व. उडी जुलुम यांची भेसूर संताने राक्षसी तुम्हाला फाडून खाती ही हतवेला जलशाची का पुसा म्हणाला. तुतारीने या सावध भाग.
अरे अवडंबरली ढगे कितीतरी रविकिरणांचा चूर होत असे, मोहर सगळा गळून जात असे, कीड पिकांवर सर्वत्र दिसे आणि गाफिलगिरी तरीही जगावर. चमत्कार ते पुराण तेथून सुंदर सोजवळ गोडे मोठे, अलीकडचे ते सगळे खोटे म्हणती धरुणी ढेरी पोटे. अरे धिक्कार अशा मूर्खान लागला. जुन्या नवी या ताजे तारक, जुन्या नवी या ताजे तारक, जुन्या भूमीवर नवी टवटवी, जुना समुद्र नवरत्नेवी, जुन्यातून जी निष्पत्ती नवी, काय नव्हे ती श्रेयस्कार. अरे जुने जाऊ द्या मरणा लागुणी, मारुणी किंवा तोडून टाका, सडकन एका ठाई टाका, सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांद्या. प्राप्त काल हा विशाल भूदर, प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात गोदा, निजनामे त्यावरती नोंदा, बसुनिका वाढविता मेंदा, विक्रम काही करा चला करा. अरे अटक कशाची बसला घालुणी, पूर्वज वदले गमले ते, ऐका खुशाल सादर चित्ते, परंतु शंका विशंक पुढते, निरूप त्यांचा ठाणी. निसर्ग निघून त्याला नाही अगदी, पहा कशाची काला सहजी क्रीडा, त्याची ती सकलाना समान राजी, चुरुणी टाकी प्रचंड पर्वत. संग शक्तीच्या भुईत खंड करुंद पडून शे तुकडे झाले, स्वार्थनपेक्षा जीवी यापुढे पाहिजे तरे सत्वर भरले. ह्या त्यात उड्या बेला धार धरली या प्यार जीवावर, रडतील रडोत रांडा पोरे, गतशतकांची पापे गोरे, क्षारा याला तुमची रुधिरे, पाहिजे तरे स्त्रैनन भात. जाऊ बघते नावलया, कशात बनला मऊ मेंढरे, घेरिले आहे तिमिरे, परंतु होऊ नका बावरे, धीराला दे प्रसंग हिंद. धर्माचे माधुरी अवडंबर, नीतीला आणती अडथळे, विसरुणी आहे जातात पुढे, नीतीचे पद जेथे न ढळे, धर्म होत असे तेथे ती स्थिर. नियमन मनुजासाठी मानव नसे नियमनासाठी, चाना प्रगतीच करते हानी टोना, झुगारून ते देवनी बाणा, मिरवा निज उद्याचा. पूर्वीपासून अजून सुरासुर तुंबळ संग्रामाला करती, संप्रती दानव फार मादती, देवांवर झेंडा मिरविती, देवांच्या मदतीस चला. अशी कविता. पाच सात कडवे गाळाले आणि पाच सात पोरं गळले. जाणारा थांबला पाहिजे, जाणाऱ्याला अक्कल पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यालाच कळते, त्याचीच दुनिया ही, ज्याला याच्यात इंटरेस्ट आहे त्याचीच दुनिया. तुम्ही लाख अभ्यास करा काही करा, हे याची बरोबरी नाही होणार. म्हणू का दुसरी नाही तर आणखी उरलेले पळत केशव सुद्धा ते म्हणजे लका माझा सत्कार कविता. स्फूर्ती नावाची कविता आहे दादा. ते म्हणतात तुम्ही प्याला प्या, तो स्फूर्तीचा प्या, त्याने काय होईल पहा. हो, देवाची आणि दानवाची निर्मिती, मानव निर्मिती हे सांगणारी ही कविता आहे. बापूंची माझी कॉमन आवडणारी कविता. सगळा विज्ञानवाद ते नीट फक्त अभ्यासला गेलं पाहिजे. मी समजून सांगायच्या भानगडीत काही पडत नाही. काठो काठ भरू द्या, पेला पेस भराभर उसळू द्या, प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदल. आमच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची, बनेल जग आम्हास मद्यपी परवा मग कसली त्याची. दिव्येची बंधने ढिली करा या तीव्र पेयाने, यदुष्णतेने द्यावा पृथ्वी मिसळून वेगाने. होऊन या मग दंगमनी व्हावे ते याणागानी, मग सुचतील ती गाणी परसुनी त्यांचे शब्द रूढीचे दासदणी ते खवळू द्या. काठू काठ द्या सोमाचा रस वेद काळचा ऋषीवर्यांनी उकळीला, शेष चयाचा द्यात्र लवकर पिपा सुटे आम्हाला. औचित्याच्या खोल विवेकाचा निग्या दूर असतेने, आम्हा घेरिले म्हणून घेतो जिंगुनिया या. तृप्तीची मग करुणी नौका व्यवसागरा वरती जाऊ, उडुरत्ने या गरीब धरेला तेथून फेकून या. अडवतील जर देवधरी, अडवतील जर देवधरी, जगळू त्याच्याशी निकरी, हारण खाऊ रती भरी. अरे देव दानवा नरे निर्मिले, हे मत लोका कळू द्या. काठो काठ भरू द्या, पेला फेस बराबर. पद्य पंक्तीची तरक आमुच्या करी विधीने दिली असे, पद्य पंक्तीची तरक आमुच्या करी विधीने दिली असे. एकूण ती जनता शीर्षावरी जग उलथनिया देऊ कसे. बंडाचा तो झेंडा उगवून थांबा तुम जिकडे तिकडे, उडून देऊ जुलमाचे या करू पहा तुकडे तुकडे. महादेव हर हर समराचा गर्जतो तो वाऱ्यावरती, एवढी घेऊन तो आमच्या करणी निजते ठाणच मरती.
उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वाचा उदयोत्सव करा, छंद फंद उच्छृंखल आमुचे स्थिमित जगाला ढवळू द्या, काठू काठ द्या पेला हेच बराबर काय कवी एक एकच कविता असते त्याच्यावर सगळं जग जिंकलं. सुभद्रा कुमारी चव्हाण, झाशीच्या राणीवर तिथे एकच पद्यपंक्ती अख्ख्या बुंदेलखंडा राणी झाशीच्या राणीवर तिने लिहिलंय. 2 ओळी इतक्या सुपर. पहिल्या तिथं आशिष वीज कडव्यांची कविता, बुंदेले हर बोलो के मुँह, हर बोलो के म्हणजे प्रत्येक बोलणाऱ्याच्या, बुंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहानी है, अरे खूप गडी मर्दानी होतो. 2 कवितांमध्ये सगळे जग उलथवण्याची ताकद. धन्यवाद.